आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस ऑन मोमेंट यावर न्यूमेरिकल नंबर 3A, 3B आणि 3C हे 3 न्यूमेरिकल या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वात पहिला कोणता आहे? डिटरमाइन द रिझल्टंट मोमेंट ऑफ द फोर्सेस अबाउट पॉईंट ए इन फिगर. जे काही डायग्राम दिलेलं आहे त्या डायग्राम मध्ये जो ए पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला त्यांनी काय सांगितले? मोमेंट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग सर्वात पहिली स्टेप काय करत असतो? ज्या पॉईंटला आपल्याला मोमेंट फाइंड आउट करायला सांगितले त्या पॉईंट पासून बाहेर जाणारे किंवा त्या पॉईंटकडे येणारे फोर्सेसची जर का आपण मोमेंट घेतली तर ती किती असते? 0 असते. आता बघा, ह्या ऍट पॉईंट ए मधून जाणारे आणि येणारे फोर्सेस आपण चेक करूया. मग बघा, आता इथून हा 10 किलोमीटर काय चाललाय? बाहेर चालला, म्हणजे ह्याची मोमेंट किती येणार आहे? 0 येणार आहे. नेक्स्ट बघा, या साईडला कोणते फोर्सेस नाहीत, या साईडला कोणते फोर्सेस नाहीत, या साईडला सुद्धा कोणते फोर्सेस नाहीत. परंतु बघा, 30 किलोमीटर कसं आहे? इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असेल तर त्याचं काय करतो आपण? 2 कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करतो. मग आता हा काय चालला? बी कडून बाहेर चालला. बाहेर चालला म्हणजेच ह्या डायरेक्शनला एक जाणार आणि ह्या डायरेक्शनला एक येणार. यातला एक सोबत अँगल किती असणार आहे? हा राईट अँगल असणार 90 डिग्री. 90ची हाफ काय असणार आहे? 45 डिग्री. मग आता याचं काय होणार बघा? फोर्स 30 वर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल किती आहे? सोबत 45. सिमिलरली इथे किती होणार बघा? फोर्स किती आहे याचा? 30 हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस आणि एक सोबत अँगल किती आहे? 45 डिग्री. मग आता बघा, बरोबर ए पॉईंट वरती हा फोर्स काय चाललाय? इकडे येतो, म्हणजेच इकडे येतो, म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे? 0 ची काय येणार आहे? मोमेंट येणार आहे. मग आता आपल्याला कोणते कन्सिडर करावं लागतील? 20 आणि 30 साइन 45 या दोघांची काय करावं लागेल? मोमेंट घ्यावी लागेल. म्हणजेच काय होणार? समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू हा 20 किलोमीटर कोणत्या डायरेक्शनला चालला? ह्या डायरेक्शनला. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स येपर्यंत किती असणार आहे? 2 मीटर. म्हणजेच फोर्स 20 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? 2 मीटर. डायरेक्शन कोणते असणार आहे? ह्या डायरेक्शनने येणार. म्हणजेच कोणती झाली? क्लॉकच्या जे काय आपली डायरेक्शन आहे त्या क्लॉकच्या डायरेक्शनने. क्लॉकची डायरेक्शन कशी घेतो आपण? पॉझिटिव्ह क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज कशी घेतो? निगेटिव्ह. मग हा फोर्स कसा येतोय बघा? क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणून याला काय करणार? प्लस घेणार. नेक्स्ट फोर्स कोणता आहे? 30 साइन 45. 30 साइन 45. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा, हा असा वरती चाललाय, याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स येपर्यंत किती असणार आहे? 2 मीटर इंटू 2. कोणत्या डायरेक्शनने येणार बघा? ह्या डायरेक्शनने येणार, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. कशी घेतो? मायनस. म्हणजेच समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए किती येणार? कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 30 साइन 45 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं? मायनस 2.426. युनिट काय असणार आहे? फोर्स सगळे किलोमीटर मध्ये आणि जे काही डिस्टन्स दिलेलं आहे ते मीटर मध्ये, म्हणजेच किलोमीटर मीटर. आन्सर कसं आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच काय येणार? अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू 2.426 किलोन्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज. अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. हा मायनस इथून काढून इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हा काय केलाय? फोर्स बी पासून बाहेर चाललाय, कुणीकडे चाललाय? डीकडे. मग इथं सुद्धा असं करू शकतो, ह्या डायरेक्शनला आणि ह्या डायरेक्शनला हा फोर्स रिझॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच काय इथं येणार? 30 हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस अँगल किती होणार? एक याच्यासोबत 45 डिग्री. हा 45 राईट अँगल 90 डिग्री होणार, म्हणजेच 45. सिमिलरली इथं सुद्धा किती होणार? 30 वर्टिकल असल्यामुळे साइन अँगल किती? 45. हा ए पासून चालला, म्हणजे याला निग्लेक्ट करायचं. आणि मग इथं कॅल्क्युलेशन कसं होणार? हा 20 किलोमीटर सेम येणार, ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 2, 20 इंटू 2 ॲज इट इज येणार. आणि हा फोर्स कसा होणार बघा? इथून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे? इथून ते इथपर्यंत 2 मीटर, म्हणजेच 30. आता कोणता इथं येणार? 30 कॉस 45 इंटू 2 येणार. तसं कॅल्क्युलेट करून बघूया. ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 2 कोणत्या डायरेक्शनने येणार? क्लॉकवाईज ॲज इट इज प्लस मध्ये येणार. नेक्स्ट बघा, हा फोर्स कसा येणार? असा येणार. असं म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच काय? -30 आता काय हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस 45 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 2. किती आन्सर आला आपलं? -2.426. म्हणजे सेम आन्सर आलेला आहे. जरी इथं जरी फोर्स रिझॉल्व्ह केलं तर कसं होतंय? बी पासून बाहेर जाणार आहे
आणि जर का इथं फोर्स रिझॉल्व्ह केलं तर डीकडे येणार आहे. अशा प्रकारे फोर्स रिझॉल्व्ह करायचे. हे दोन घेऊ शकता किंवा ह्या दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता. दोन्हीने आन्सर कसं येणार आहे? सेम येणार आहे. नेक्स्ट बघा, 4 forces of 30 Newton, 40 Newton, 70 Newton, 60 Newton, upward, downward, are acting in a series. Distances between the forces are 400 meter, 600 meter, and 800 meter respectively. Find the moment of the couple. पहिल्यांदा फोर्स इथं नोट डाऊन करूया. किती फोर्सेस आहेत? 1, 2, 3, 4 फोर्सेस दिले आहेत. त्यांची डिस्टन्स किती आहेत? 400, 600, 800. म्हणजे हा पहिला, यातील डिस्टन्स किती दिलेला आहे? 400 mm. नेक्स्ट किती आहे? 600 mm. त्याच्या पुढचा किती आहे? 800 mm. हे डिस्टन्सेस दिलेले आहेत. पहिला किती आहे? 30 न्यूटन अपवर्ड आहे, म्हणजे वरच्या डायरेक्शनला जाणारा 30 न्यूटन. नेक्स्ट 40 न्यूटन डाऊनवर्ड आहे, खालच्या साईडला येणारा 40 न्यूटन. नेक्स्ट किती आहे? 70 न्यूटन अपवर्ड, वरच्या डायरेक्शनला 70 न्यूटन. नेक्स्ट बघा 60 न्यूटन डाऊनवर्ड, म्हणजे खालच्या साईडला 60 न्यूटन. इथं काय सांगितलं? फाईन मोमेंट ऑफ कपल. कपल म्हणजेच काय असतं? रिझल्टंट आर हा त्याचा किती असतो? 0 असतो. अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो? कपल. आपण याच्या अगोदरचा जो पहिला व्हिडिओ बघितलाय मोमेंटच्या रिलेटेड, त्यात आपण प्रॉपर्टीज ऑफ कपल बघितलंय. तर त्यात काय असतं? रिझल्टंट आरची व्हॅल्यू 0 असते. इथं बघा, अपवर्ड कसे घेतो? पॉझिटिव्ह, म्हणजे +30, डाऊनवर्ड निगेटिव्ह -40, अपवर्ड +70, डाऊनवर्ड -60. यांची ऍडिशन केली तर काय येणार? 0. जर का 0 आली तर हा काय असणार आहे? कपल असणार आहे. मग बघा 30 आणि 70 किती झालं? 100. आणि हे किती आहे? -40, -60, -100, म्हणजेच +100, -100, 0. कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा हे करू शकता. आन्सर किती येणार? 0. जर का रिझल्टंट आर 0 आला तर ही दिलेली डायग्राम कशी असणार आहे? इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे, म्हणजेच कपल इथं क्रिएट होतं. आणि कपलची कुठल्याही पॉइंटला जर का आपण मुवमेंट घेतली तर काय असते? कॉन्स्टंट असते. हे आपण प्रॉपर्टीज ऑफ कपल मध्ये पाहिलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ कपल मध्ये काय बघितलं? कपलची मोमेंट ही कशी असते? कॉन्स्टंट असते. म्हणजे ह्या पॉइंटला जरी मोमेंट घेतली तेवढीच मोमेंट ह्या पॉइंटला सुद्धा येणार, तेवढीच मोमेंट ह्या पॉइंटला सुद्धा येणार, तेवढीच मोमेंट ह्या पॉइंटला सुद्धा येणार. नाव देऊ ह्याला ABCD. म्हणजे यातल्या कोणत्याही पॉइंटला जर का मोमेंट घेतली तर ती मोमेंट किती असणार आहे? इथं जरी घेतली तरी तेवढीच, इथं घेतली तरी तेवढीच, इथं घेतली तरी तेवढीच, इथं घेतली तरी तेवढीच. तर प्रत्येक वेळी आपल्याला काय करतात? स्टार्टिंगच्या पॉइंटला मोमेंट घ्यायला होतात. आपण काय करूया? ऍट पॉईंट बी मोमेंट फाइंड आउट करूया. समेशन मोमेंट ऍट पॉईंट बी. इथं मोमेंट घेऊया. पहिला फोर्स किती आहे? 30. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बी पर्यंत किती आहे? 400 × 400. मोमेंट म्हणजेच काय असतं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा कोणत्या डायरेक्शनला चालला? ह्या डायरेक्शनला. बी पशी मोमेंट काढायचे. एक असा जाणार, असा जाणार, म्हणजेच घड्याळाच्या दिशेने. क्लॉकवाईज कसे घेतो? पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज कसे घेतो? निगेटिव्ह. घड्याळाच्या दिशेने म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, ह्याच पॉईंट मधून हा फोर्स चालला, म्हणजे ज्या पॉईंटला मोमेंट काढतो त्यातील फोर्सची मोमेंट घेतली तर काय असते? 0 असते. लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. जर लिहायचं झालं तर काय होणार? 40 × 0. नेक्स्ट बघा 70. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बी पर्यंत किती असणार आहे? 600. म्हणजे 70 × 600. कोणत्या डायरेक्शनला येणार? बीकडे. ह्या डायरेक्शन, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज मायनस. नेक्स्ट बघा 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बी पर्यंत. हा फोर्स डाऊनवर्ड आहे. याचं इथपर्यंत डिस्टन्स किती? हे 800 प्लस हे 600 किती येणार? 1400. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असतं? मोमेंट. आणि डायरेक्शन कोणती येते बघा? ह्या डायरेक्शनने बीला येणार, म्हणजेच घड्याळाच्या दिशेने येणार, म्हणजे क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसे घेतो? पॉझिटिव्ह. सर्वांची काय करूया? मोमेंट ऍट पॉईंट बी घेऊया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 30 × 400 ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 70 × 600 ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये 60 × 1400 इज इक्वल टू किती? आन्सर आलं 54,000. युनिट काय असणार? सर्व फोर्सेस न्यूटन मध्ये दिलेले आहेत, म्हणजेच न्यूटन. आणि त्याचं डिस्टन्स कसं दिले? MM मध्ये, म्हणजेच न्यूटन MM. आन्सर कसं आलं? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे आपण काय द्यायचं? क्लॉकवाईज. इथं काय? न्यूटन MM मध्ये. जर का आपल्याला न्यूटन मीटर मध्ये लिहायचं असेल तर काय होणार? समेशन मोमेंट ऍट पॉईंट बी इज इक्वल टू 3 पॉईंट इकडे पाठवायचं. 1, 2, 3, म्हणजेच 54 न्यूटन मीटर क्लॉकवाईज.
नेक्स्ट बघा, अ क्रँक ए बी सी विथ सिस्टम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट इज शोन इन फिगर. फाइंड फोर्स पी टू मेंटेन इक्विलिब्रियम. म्हणजेच काय, सिस्टम आपल्याला इक्विलिब्रियम दिलेलं आहे. इक्विलिब्रियम म्हणजेच समेशन ऑफ मोमेंट ऍट एनी पॉईंट इज इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं. आणि काय करायचं आहे, जो काय अननोन फोर्स पी आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. जर का आपण मोमेंट ऍट पॉईंट ए घेतलं तर काय होणार, हा जो काय पी इंटू जो काय डिस्टन्स असणार तो किती असणार, 0. म्हणजेच पी इंटू 0 काय होणार, 0. म्हणजेच आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार नाही. म्हणून इथं मोमेंट न घेता दुसऱ्या पॉईंटला काय करायची, मोमेंट घ्यायची. काय करूया, ऍट पॉईंट बी मोमेंट घेऊया. म्हणजेच काय होणार, समेशन मोमेंट ऍट पॉईंट बी इज इक्वल टू काय घ्यायचं, 0. कारण आपल्याला सिस्टम कशी सांगितलंय, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम सांगितल्यामुळे काय करणार, इथं 0 घेणार. मग आता बघा, बी पॉईंटला मोमेंट घेऊया. मोमेंट म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग बघा काय होतंय, समेशन मोमेंट ऍट पॉईंट बी इज इक्वल टू, पहिला फोर्स बघा हा पी इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे बी पर्यंत, हा फोर्स पी आणि याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच इथून ते डिस्टन्स किती दिलेलं आपल्याला, 300 mm. कोणत्या डायरेक्शन येणार, ह्या डायरेक्शन. घड्याळ आपलं ह्या डायरेक्शनला फिरतं, परंतु फोर्स आता इथं कसा चाललाय, या डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच आपण कशी घेणार, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घेणार, निगेटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा, हा झाला, हा फोर्स आहे कसा, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यानंतर त्याचं दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करणार. एक असतो तो हॉरिझॉन्टल आणि एक असतो तो व्हर्टिकल. हॉरिझॉन्टलचं काय होणार, फोर्स किती आहे, 70. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस, अँगल किती आहे एक सोबत, 30. व्हर्टिकलचं काय होणार, 470. व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल एक सोबत किती आहे, 30. मग आता बघा, ऍट पॉईंट बी ला मोमेंट घेतो. जर का बी ला मोमेंट घेत असेल तर बी पासून बाहेर जाणार आहे किंवा बी कडे येणार आहे सर्व फोर्सेसची मोमेंट किती घेतो, 0. मग आता इथं बघा, या लाईन वरती कोणता, हा जो काय 70 कॉस 30 आहे तो काय करतोय, बी कडे येतोय. मग जर का या फोर्सची आपण जर का मोमेंट घेतली तर किती येणार आहे, ते 0 येणार आहे. म्हणजे नाही लिहिलं तरी चालतं, किंवा लिहिताना काय करायचं, 70 कॉस 30 इंटू 0 घेतलं काय होणार, 0च आन्सर येणार आहे. मग नेक्स्ट फोर्स कोणता राहिला, हा किती आहे तो, 70 साइन 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स असा आहे, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बी पर्यंत किती दिलेलं आहे, 250 इंटू 250 mm. हा कोणत्या डायरेक्शनला येणार, इकडे या डायरेक्शनला. म्हणजेच आपल्या घड्याळाच्या डायरेक्शन प्रमाणे येणार. म्हणजेच क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. कॅल्क्युलेट करूया, 300 इंटू पी किती येणार, 300 पी म्हणजेच मायनस 300 पी प्लस हे किती आन्सर येते, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 70 साइन 30 इंटू 250 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं, 8750. हा इकडे काय मायनस आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच काय होणार बघा, 300 पी इज इक्वल टू 8750. पी ला इकडे 300 इंटू आहे, तिकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी इज इक्वल टू काय होणार, 8750 डिवाइडेड बाय 300. कॅल्क्युलेट करूया, 8750 डिवाइडेड बाय 300 किती आन्सर आला आपलं, 29.16667 आहे. म्हणजेच 167. युनिट काय येणार, फोर्स आहे. फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन किंवा किलो न्यूटन. परंतु इथे आपल्याला न्यूटन मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर जो काय आपल्याला अननोन फोर्स पी होता त्याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे, 29.167 न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मोमेंट ऍट पॉईंट ए इथं आपण मोमेंट फाइंड आउट केलेले आहे. नेक्स्ट, मोमेंट ऑफ कपल. कपल म्हणजे काय, कोणत्याही पॉईंटला जर का आपण मोमेंट घेतली तर ती कशी असते, सेम असते. आता आपला आन्सर मोमेंट ऍट पॉईंट बी किती आले, 54 आले. जर का ए ला घेतली तरी तेवढंच येणार, पी ला घेतलं तरी तेवढं येणार, सी ला घेतली तरी तेवढं येणार, डी ला घेतली तरी एवढंच आन्सर येणार आहे. कारण हे काय, कपल. आणि कपल म्हणजेच काय असतं, रिझल्टंट आर इज इक्वल टू 0. ह्या गोष्टी आपण प्रॉपर्टीज ऑफ कपल यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यात काय बघितलं होतं, रिझल्टंट आर कपलचा 0 असतो आणि मोमेंट ही कशी असते, कॉन्स्टंट असते. नेक्स्ट, या न्यूमरिकल मध्ये काय, फोर्स पी, जो अननोन फोर्स पी होता तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं, तो इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.